नमस्कार मित्रांनो, स्टॉक ट्रिक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन SSD कशी इन्स्टॉल करायची याबद्दल माहिती घेणार आहोत. ही आहे आपली नवीन SSD. तर याची कॅपॅसिटी आहे 240 GB. तर आपल्याकडे जुने हार्ड ड्राईव्ह होते, हार्ड डिस्क होती, परंतु स्पीड त्याचा कमी असल्यामुळं आपण हे नवीन SSD घेतली आहे प्रोग्रॅमिंगसाठी वगैरे किंवा बाकीच्या कामासाठी तुमचा स्पीड त्या ठिकाणी वाढावा याच्यासाठी घेतलेली आहे. तर बघू शकता ह्या हार्ड जी SSD आहे त्या SSDला या ठिकाणी दोन पिन आहेत. ही आहे पॉवरची पिन आहे आणि ही आहे डाटाची, त्याला म्हणायचं साटा केबल इथं कनेक्ट होते आणि इथं पॉवर केबल. तर बघू शकता पॉवर केबल दोन प्रकारचे असतात. एक तर अशा प्रकारची एक असते पॉवर केबल, या ठिकाणी एक एल शेप असा असतो याला, बघू शकता या ठिकाणी बघा इथं कॉर्नरला एल शेप आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा केबलला एक साईडला स्लॉट आहे तिथं ह्या कोपऱ्यात एल शेपसाठी. तर ते बघून चेक करून तुम्ही कनेक्ट करायचे. दुसरी पॉवर केबल असते ते म्हणजे अशा प्रकारची, ठीक आहे. परंतु ही SSDला बसत नाही, ही हार्ड ड्राईव्हला बसते. तर हार्ड ड्राईव्हला बसते आणि इथं बघू शकता इथं पण हार्ड ड्राईव्हला दोन पॉवर केबल असतात, दोन्हीपैकी एक तुम्ही जोडू शकता. इथे एक असते आणि या पलीकडच्या साईडला कोपऱ्यात इथं एक पॉवर केबल असते. दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि इथं सटा केबल तुम्ही कनेक्ट करू शकता. तर ही जी लाल कलरची केबल आहे याला म्हणायचं साटा केबल. तर आपण ते कनेक्ट करून घेऊया. तर याची ऑनलाईन किंमत आहे 1400 रुपये. ही ॲमेझॉनवरून घेतलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर मी कनेक्ट करून दाखवतो तुम्हाला केबल. तर बघू शकता हे डाटा केबल म्हणजेच ह्याला साटा केबल म्हणतात. तर ही कनेक्ट करून घेतलेली आहे. आता पॉवर केबलसाठी मी अशा प्रकारची पॉवर केबल ह्याला कनेक्ट करून घेतो. अशा प्रकारे आपण SSDला हे दोन्ही केबल त्या ठिकाणी कनेक्ट करून घेतलेली, पॉवर केबल आणि ही साटा केबल. तर ही जी साटा केबल आहे ती बघू शकता तुमच्या याच्यामध्ये अशा प्रकारचे निळ्या कलरचे 4 पोर्ट असतात साटा केबलसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही एका याच्यात तुम्हाला कनेक्ट करायचे आहे. तर ही तुमची SSD कनेक्ट झालेली आहे. खूप सोपं आहे प्रोसेस, काही अवघड नाही. त्याच्यानंतर आपण PC स्टार्ट करू. आता कसं असतं की ऑपरेटिंग सिस्टीम तुमची जी आहे ती हार्ड डिस्कमध्ये इन्स्टॉल केलेली असते. ती तुम्हाला काय करायचं या SSDवर इन्स्टॉल करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची जी स्पीड आहे ती वाढेल. इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला एरर येऊ शकते. की या ठिकाणी दिलेले आहे मला या ठिकाणी F9 दाबायचं बटन ऑपरेटिंग सिस्टीम घेण्यासाठी. या ठिकाणी बघू शकता हार्ड ड्राईव्हमध्ये दोन विंडोज आहेत. बघू शकता आधी खूप वेळ लागायचा ओपन व्हायला. तर तुम्हाला मी माझं माय कॉम्प्युटर दाखवतो PC. तर या ठिकाणी बघू शकता जे जुने SSD दाखवत आहे, पण या जुन्या हार्ड ड्राईव्ह दाखवत आहे. SSD इथं दाखवत नाही बघा 250 GB. तर तुम्हाला काय करावं लागते या ठिकाणी जर दिस PC जी आहे दिस PCवर राईट क्लिक मारायची. दिस PCवर राईट क्लिक मारल्यानंतर इथं तुम्हाला मॅनेज स्पेस करायचं. बघू शकता किती वेळ लागतो. तर आपल्या या ठिकाणी कॉम्प्युटर मॅनेजमेंट ओपन झाले. तर या ठिकाणी बघा डिस्क मॅनेजमेंट वर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालच्या साईडला अनअलोकेटेड इथं डिस्क आहे 223 GB. तर ही आहे आपली SSD. तर याच्यावर राईट क्लिक मारायचं आहे, न्यू सॅम्पल व्हॉल्यूम करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे.
सी ड्राईव्ह ऑलरेडी आहे त्याच्यामुळं टाकायचं F. तर इथं ठीक आहे, नेक्स्ट करायचं. फॉर्मॅट सेटिंग, तर या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे आणि फिनिश करायचं आहे. फिनिश केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी जे अनअलोकेटेड होतं नाव लिहिलेलं ते फॉर्मॅट करून त्या ठिकाणी तुमची F ड्राईव्ह ओपन झाली आहे. बघू शकता न्यू ड्राईव्ह F. तर ही तुम्हाला इथं दिसून येईल. इथं बघू शकता 223 GB F ड्राईव्ह. तर ही आहे आपली SSD. तर याच्यामध्ये आपल्याला आता ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो स्पीड आहे पूर्ण रीड राईटचा आणि ओपन व्हायचा तो बदलून जाईल, फास्ट होईल. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि जी ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची बुटेबल पेन ड्राईव्हच्या मदतीने, तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ती बघा. आणि ऑपरेटिंग सिस्टीम फ्रीमध्ये कशी इन्स्टॉल करायची तो व्हिडिओ दिलेला आहे आपण त्या ठिकाणी. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.